भाई इसने लोकेशन भेजा है, मुझे तो लग रहा है गाड़ी लिया, ऐसे क्यों लग रहा है मुझे? ऋषभवर विश्वास आहे तुझ्यावर नाही पण ऋषभवर विश्वास माझ्यावर विश्वास ठेवू पण नका. उसका दुख एक्चुअली ऋषभ को भी हुआ है और मुझे भी बहुत हुआ है. जाने दो, इट्स ओके, कोई बात नहीं. उसके खुशी में दुखी में हम शामिल हो जाएंगे. नक्की ह्याच्या आधी कधी नाही घेतलं व्हिडिओ साठी. फॉर्मॅलिटी का दीदी, देखावा. तो हेलो गाइस, आप सब लोग का नया वीडियो में स्वागत है. तो आज देख सकते हैं मेरे साथ कौन है, बट्टे बॉय है. गाडी चलाने दो गाइस आज ऋषभ ने बहुत बड़ा दिया है सरप्राइज. अरे उधर किधर जा रहा है भाई? ऋषभ ने आज बहुत बड़ा दिया है सरप्राइज. मतलब सोया था गाइस में, और दोपहर में अचानक ऋषभ का कॉल आया कि मतलब मुझे कल ही बोला था उसने, पर मजाक रख रहा था. उसके पापा का कॉल आया, बोल रही कि ऐसा ऐसा है. फिर मुझे किधर तो क्लियर हुआ कि भाई सच में लिया इसने कुछ. तो अभी देखते हैं, मुझे भी एक्चुअली पता नहीं है क्या है. अभी देखते हैं क्या है. राजा तुला काय वाटतं असेल, काय असेल? असेल खरं. ऋषभ म्हणते मला ऋषभवर विश्वास आहे तुझ्यावर नाही पण ऋषभवर विश्वास. माझ्यावर विश्वास ठेवू पण नका. काय विश्वास ठेवा माझ्यावर. बाकी हिंदी मराठी आपलं मिक्स असतं, कारण की मी साताऱ्यात आहे ना. मराठी प्रॉपर येते भाऊ, प्रॉपर काय विषय नाही. आता ऋषभच्या पप्पांची मराठी ऐकायची मला. ये भी बर्थडे बॉय आज, राज का बर्थडे. कैसा है फौजी हमारा? अरे ये देखो, ये देखो, सब लोग हाय कर रहे भाई. काका कांग्रेचुलेशन्स, कांग्रेचुलेशन्स दीदी. अरे एकदम बरं, काय बोलायचं तुला? तू सरप्राईज का सांगितलं नाहीस मला? गाडी घेतली. मी असं सरप्राईज सांगितलं नाही कारण की मला तुला देऊन दाखवायचं होतं. काय तुझ्याशिवाय नाही तर मला करमत नाही. सो काय कसलं खोटं बोलतो बघतो समोर. श्रावणी दीदींनी मला ब्लॉगची सवय लावली. ऋषभेद मला सरप्राईज का नाही बोलला पण हे? मला तुला दाखवायचं होतं सरप्राईज. बोल. अरे पण मला सांगितलं नाही, तू एकदम जवळच्या मित्राला. मी कोणाला सांगितलं नाही. प्रतीकला माहित होतं का? हो, माहित त्याला होतं. कॉल केलेला मी, बट तो येतच नाही. काय जाने दो गाइस. बहुत खुशी हो रही है, सच में बहुत खुशी हो रही है कि ऋषभ ने फाइनली लिया है कार. और वो बेसुई से नहीं लिया है भाई, वो देख सकते हो आप. ग्रेट. पण आउटफिट काय एवढं खास वाटत नाही रे तुझं. तुझ्यापेक्षा पप्पा हँडसम वाटतंय. हँडसमच आहे. अच्छा अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. जिसका बोलते हैं ना वो प्रतीक ऋषभ सईद की जोड़ी, पर प्रतीक ने टांग लिया आज. ऋषभ के इतने खुश मुहूर्त पे आज प्रतीक अवेलेबल नहीं है. तो इसका दुख एक्चुअली ऋषभ को भी हुआ है और मुझे भी बहुत हुआ है. जाने दो, इट्स ओके, कोई बात नहीं. उसके खुशी में दुखी में हम शामिल हो जाएंगे. काहीच खुशी का अवसर है, खुशी का ऋषभ के लिए और उसके फैमिली के लिए. गाड़ी तो भाई एक नंबर है तुझ में. गणपती बाप्पा. तो तिकडे कसा फोडतोय नारळ. ऋषभ ने संचित को बुलाया है क्या? उभे राहते त्यांना दोघांना. ओके स्पाइस. ऋषभ
गाडीचं स्टार्टरचं उद्घाटन कोण करणार आहे पहिलं? मीच की. हा, गाडी चावी इकडे दे. फाइनली गाइस, ऋषभ जो चीज के लिए वेट कर रहा था वो ये देखो, हावरीगिरी करने को तैयार पहले इसमें. हावरा ऋषभ. फक्त पाय त्याच्यावर हे करू नका. पाय कळतं. जोरात टाकला मागं. रेडी का? नुसतं असं कर. नुसतं टाळ्या वाजव वाढल्यावर नंतर काय. संचित इधर हार्ड वर्क कर रहा है भाई. ओके रेडी 1 ओके रेडी 1 2 3 झालं स्वप्न. स्वप्न झालं पूर्ण. हा, आता ते दरवाजा उघडणार कोण माझ्यासाठी? हा, आयटम गाडीत कोण बसणार आता शेजारी? कोण बसणार? कोण नाही किती काकाला विचारू का? काकाला विचारू का? काय दिदी? पेढे घे रे. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गाडी घेतल्याबद्दल. बसलाच का? बसला का गाडीत? अरे अरे बसला का? हावरीगिरी चालू. कसलं इंटरव्ह्यू रे, खतरनाक. खतरनाक ना. खतरनाक खतरनाक. खुश आहे ना तू? मी काय म्हणतोय, पण आपल्यात आता प्रतीक पाहिजे होता रे. ठीक नाही आला, जाऊ दे आपण रात्री फिरू. मग मी काय म्हणतो सुबह दे नंतर क्या दिया सुबह? खतरनाक वाटतंय. भारी वाटते. सनरूफ उघड, सनरूफ उघड. वर्बल ॲबिलिटी आणि डेटा सनरूफची गाडी आली आपल्याकडं. खतरनाक. कधी जायचं गोव्याला आता? जसं कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट क्लॅट ज्याला आपण म्हणतो, एक नंबर है गाइस गाड़ी सच में. ऍडमिशन घ्यायला लागते. इसका जो भिखारी का ये सपना था ना, वो हुआ है पूरा. नहीं भाई, गाड़ी सच में बहुत मस्त है. त्यासाठी सुद्धा ऍप्टिट्यूड लागतं. पण आजकाल असा तो गाइस फाइनली डिलीवरी हो चुकी है गाड़ी की और ऋषभ भी बाहर आया है. ए क्या अभी घूमने को भी जाना है क्या? जाऊ दे आपण. ये लवकर लवकर. संचित काढले का नाही व्हिडिओ? व्हिडिओ काढले का नाही? अरे एवढा अरे व्हिडिओ. नको अरे एवढा का लाजतो. लाचतोय? लाचतोय का आपण? चॉकलेट बॉय तू. हा, साताऱ्याचं चॉकलेट बॉय. चॉकलेट बॉय भाई. फॅमिली डिस्कशन. फॅमिली डिस्कशन विथ न्यू कार आणि विथ न्यू ब्लॉगर. साताऱ्याचा नवीन ब्लॉग. हे चल राज, गाड़ी निकला है 2 मिनट. चलो ना. चलो. लाचता है भाई मेरा. इथं पण कोल्लं तुला, कळलं का तिनं? हा, बघ की ह्याच्या आधी कधी नाही घेतलं व्हिडिओ साठी फॉर्मॅलिटी का दीदी, देखावा. तुला बघून ते रडायला लागली. काय बोलत ऋषभ? तर तू गाडी घेतली आज फायनल यार. फक्त प्रतीक नाहीये, पण मी आलो. ते बरं आणि झालं. खरं खूप तो छान नाहीये ते वाटतं. बरं झालं. बरं नरकी नाही लागली, म्हणजे निगेटिव्हिटी सगळी नाही आहे. पण ते जरा चांगलं वाटतंय. असं पॉझिटिव्हिटी सगळी असली की छान वाटतं. ओ खरंय खरंय खरंय. एका माणसामुळे सगळं चेंज होतं. हा. है की नाही? बघ, हे तर पण आजचा म्हणते. दिवस पण है की नाही त्रिशा? है की नाही? तुला इथं पण दीदी बोलून देत नाही. मग मी कमेंट करू तुझा ब्लॉग जा ना. नाही बोल चल. कसं वाटतं ऋषभ तुला बघ, गाडी त्याने हात घेतली लावला की पाहिजे? रडते. बाप रे, ऋषभ राहत नाही तुझ्याकडे. तर योगायोग म्हणून आजचा दिवस हा एवढा चांगला आहे की आज गुरुवार पण आहे, परत आज शिवजयंती आणि आज रमजानचा पहिला दिवस आहे. आणि त्याच दिवशी आपली नवीन गाडी आज आपल्या सो राऊंड कधी देणार ते सांगते. सगळं ठीक आहे. जाऊ की आपण आता फिरायलाच जाऊ. आता फक्त गाडी फिरतेवरच काढायची. मुंबईला जाणार का आता गाडी? आणि विषय काय माहिती, लपवायला पप्पांना. या गाडीला जीपीएस जीपीएस म्हणजे पप्पांना अजून काय माहित नाही जीपीएस. मी होय सांगते का? GPS आहे बघ. नाही दीदीपेक्षा मी सांगतो ना. मी सांगते मी कशासाठी आलोय?
तर तुम्हाला मग अशी एक प्रश्न विचारलेला की माझ्या साईडला पहिलं कोण बसणार हा. तर सईद हा. पहिला सईद बसणार माझी दोस्ती का दोस्ती बाकीचे नंतर दोस्ती. सगळे वाजणार. खरंय खरंय. तर मित्रांनो फायनली तुम्हाला लास्ट एक गाडीचं दाखवतो. एक नंबर आहे गाडी आणि ऋषभ पण खुश आहे यार. जाताय का तर मित्रांनो म्हणायला गेलं ना तर ही पण ऋषभचीच गाडी आहे. नंबर बघू शकता तुम्ही 1898 MH 11 DV 1898 आणि इथं पण बघू शकता ऋषभच्या फॅमिलीचं पूर सगळ्या गाडीचा नंबर 1898 आहे. ही गोष्ट मला खूप आवडते. तुमच्या सगळ्या गाडींचा नंबर नाही का 1898? फॉन्ट पण भारी वाटतो ना फॉन्ट भारी वाटतं. तो गाइस फाइनली ऋषभ ने सरप्राइज रिवील किया ही और बहुत अच्छा सरप्राइज है. बहुत अच्छा. अभी प्रतीक को तो मालूम भी नहीं है कि हा सरप्राइज प्रतीक क्या आता है पण- क्या नहीं. आता काय? इथनं पुढच्याला आपण त्यांच्या सगळ्यांचे रिएक्शन घेऊ हा ठीक गाडी आहे. बघून ते काय रिएक्ट करतात कसं काय होईल. चालेल. तर फायनली मित्रांनो ऋषभ्या बोललाय मला आता नवीन गाडी घेऊन येतो थोड्या वेळ तुझ्या इथं आणि म्हणलाय की शेजारच्या सीटवर पहिल्यांदा बसवणार कुणाला तर सईदला. तर बघूच मित्रांनो की तुम्हाला बसवतोय का नाही. आता जरा सातारा फिरायला पाहिजे नवीन गाडीमधनं. तर तुम्हाला असेच मित्रांनो नवीन ब्लॉग व्हिडिओज बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, भरपूर प्रेम द्या.